सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते लोकार्पण। 40 लाखांच्या निधीतून पूर्ण व पूर्णत्वास जाणाऱ्या कामांचा शुभारंभ। प्रभाग क्रमांक 14 मधील विविध महत्त्वपूर्ण विकास कामांसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व नगर विकास योजनेअंतर्गत एकूण 40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या अनुषंगाने पूर्ण झालेल्या तसेच पूर्णत्वास जाणाऱ्या कामांचे लोकार्पण आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले। मंजूर विकास कामांमध्ये खालील कामांचा समावेश: एसटी स्टँड ते गरवारे कॉलेज मार्गाचे रस्ता निर्मिती कार्य निधी 16,14,000, मारुती चौक ते पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी सीडी वर्क निधी 11,60,000, विवेकानंद मंडळ सतीश पवार घर खाली सरकारी घाट रस्ता विकास तसेच गावभाग जोशी गल्ली रस्ता सुधारणा निधी 12,04,000। या कामांमुळे वाहतूक सुलभता, पावसाळ्यातील निचरा व्यवस्था सुधारणा तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश तात्या बिरजे, माजी नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी, युवराज बावडेकर, रणजित सावर्डेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय साळुंके, जिल्हा सरचिटणीस स्मिता भाटकर, जिल्हा सचिव उदय मुळे, मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे, जैन प्रकोष्ठचे प्रशांत गौंडाजे, उद्योग आघाडीचे शरद नलवडे, संदीप कुकडे, माधुरी वसगडेकर, स्मिता पवार, मनीषा कुकडे, सुलभा जोशी, मोहन जामदार, नितीन काका शिंदे, सौ आशा शिंदे, प्रथमेश वैद्य, शुभम चव्हाण, अनिकेत खिलारे, प्रताप बिरजे, गजानन नलावडे, स्नेहजा जगताप यासह सर्व भाजपा पदाधिकारी, सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते।